स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी मिळाले वैभव, जिल्ह्यात वाढली शिंदे सेनेची ताकद, आमदार सुहास बाबर यांची कौतुकाची थाप। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। शिवसेना कवटेमहांकाळ तालुका प्रमुखपदी वैभव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली। निवडीचे पत्र आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते विटा येथे देण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभुते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैभव कुलकर्णी यांचे कवटेमहांकाळ तालुक्यात जोरदार काम आहे। त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना कवटेमहांकाळ तालुका प्रमुख पदाची संधी देण्यात आली आहे। त्यामुळे आता खानापूर आटपाडी मतदारसंघानंतर सांगली जिल्ह्यात ही शिवसेनेची ताकद वाढली आहे। आज विटा येथे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी आमदार सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले। यावेळी सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी वैभव कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल मनोगत व्यक्त केले। आज कवटेमहांकाळ तालुक्यातील आमचे मित्र ज्यांनी आदरणीय सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांना आदरणीय सुहास भैयांनी शब्द दिला होता की तुमचं पुनर्वसन या ठिकाणी शिवसेनेमध्ये करू। आज कवटेमहांकाळ तालुक्यातील आमचे सर्व जुने सहकारी, मग ते सागर शेजाळ असेल, आमचा एकनाथ पवार असेल, आमचा ज्ञानेश्वर सुतार असेल, संतोष आमचा भोसले असेल, आमचे सर्व सहकारी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये खानापूर आटपाडी तासगाव कवटेमहांकाळ आणि जतमध्ये शिवसेना वाढीसाठी आम्ही या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जुने नवे असा भेदभाव न करता जो शिवसैनिक आहे, ज्याची शिवसेनेप्रती या ठिकाणी पक्ष वाढवण्याची भावना आहे, अशा सर्वांना घेऊन आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। त्याच पद्धतीनं वैभवजी कुलकर्णी आणि त्या सर्व टीमनं शिवसेनेमध्ये आदरणीय सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना जो शब्द दिला होता की आम्ही या ठिकाणी तुम्हाला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी देऊ, त्या अनुषंगाने कवटेमहांकाळ तालुक्यातील आमचे सर्व सहकारी जे शिवसेनेमध्ये या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतात, या सर्वांनी मिळून वैभव कुलकर्णी यांना तालुका प्रमुखपदी त्या ठिकाणी आपण संधी द्यावी, जेणेकरून कवटेमहांकाळ तालुक्यामध्ये जो नेतृत्वाची पोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आबा काका जो गट आहे, जो खऱ्या अर्थानं फक्त राजकारणापुरता मर्यादित आहे, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून त्यांनी कधीच काम केलं नाही। ही जी तक्रार तासगाव कवटेमहांकाळमधील लोकांची होती, त्या अनुषंगाने तिथं शिवसेनेला एक चांगलं नेतृत्व मिळावं म्हणून आदरणीय वैभव कुलकर्णी यांची शिफारस कवटेमहांकाळ तालुक्यातील सर्व जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांनी केली। त्याला आदरणीय आमचे मार्गदर्शक दिनकर दादा पाटील यांनी संमती दिली आणि सर्वांच्या संमतीनं आज आदरणीय राजेशजी क्षीरसागर साहेब आणि संजयजी मोरे यांच्या सूचनेनुसार एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवजी कुलकर्णी यांची तालुका प्रमुख म्हणून आम्ही या ठिकाणी नियुक्ती करत आहोत। आदरणीय सुहास भाई यांच्या ते पत्र देऊन त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे। मला खात्री आहे की वैभव कुलकर्णी येणाऱ्या काळामध्ये कवटेमहांकाळ तालुक्यात अपेक्षित असलेली शिवसेना ती वाढवण्यासाठी सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन प्रयत्न करतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा कवटेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीवर फडकेल याची मला खात्री आहे। आणि म्हणून त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांना मी विनंती करेन की पद हे फक्त नावापुरतं नाही, त्या पदाला न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे, त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे। आणि हे जे सर्व सहकारी आहेत त्यांना जी अपेक्षित होती नेतृत्वाची पोकळी, ती वैभवच्या रूपानं भरून निघेल अशी मला खात्री आहे। आणि म्हणून वैभवला त्याच्या भावी वाटचालीस आदरणीय सुहास भैयांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आम्ही सुद्धा सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याला तालुका प्रमुख पदासाठी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नूतन तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी यांनी ही संधीचे सोने करत पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवून शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले।
नमस्कार. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेशदादा क्षीरसागर, या सांगली जिल्ह्याचे मुख्य संघटक, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुहास भैया बाबर, जिल्हा प्रमुख माननीय संजय बापू विभूते, या सर्वांनी माझी कवठेमहांकाळ तालुका प्रमुखपदी या ठिकाणी नियुक्ती केली. त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमकपणे काम करेल अशी ग्वाही देतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.